मैत्रिणींनो, ऐश्वर्याचा होणार आहे खून आणि तो कसा, कोणी केला आणि कशी काय जानकी अडकली हे आपण सगळं पाहणार आहोत. जबरदस्त असा घरोघरी मातीच्या चुलीचा प्रोमो समोर आलेला आहे. जानकीला पहिलेच मायावर संशय आलेला असतो आणि जानकी मायाचा पाठलाग करत करत एका गोडाऊनमध्ये पोहोचते आणि तिचा पाठलाग करत करत ऐश्वर्या तिथे पोहोचते. जानकीमध्ये आणि ऐश्वर्यामध्ये तू मय चालू होते. तोच ऐश्वर्या मायाला गळपाटून धरते आणि तिच्या डोक्याला बंदूक लावते आणि जानकीला म्हणते, समोर जर आलीस तर हिचं डोकं उडवेल. जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या थांब, असं काही करू नकोस. आणि ऐश्वर्या मोठ्या रागाने म्हणते, जानकी तिथेच थांब, नाही तर तुझ्याऐवजी मी हिलाच गोळी मारेल. आणि मायाला थोडी संधी मिळते आणि त्या संधीचं ती सोनं करते. ऐश्वर्याला धक्का देऊन ती जानकीच्या पायापाशी ऐश्वर्याला पाडते. जानकीच्या पायाजवळ बंदूक पडलेली असते. जानकी ती पिस्तूल उचलते आणि हातामध्ये घेते. तोच ऐश्वर्यावर कोणतरी गोळी झाडतं. हे सगळं पाहून जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि माया दुसरा प्लॅन तिथल्या तिथंच तयार करते. ती जानकीला म्हणते, जानकी ताई जा इथून जा, सगळा आरोप मी माझ्या स्वतःवर घेईल. ऐश्वर्याच्या पोटात गोळी लागलेली असते. ऐश्वर्याचा जीव गेलेला नसतो, पण ती सगळं काही ऐकत असते. माया म्हणते, बघ मी एका दगडात 2 पक्षी मारलेत. तू गेलीस आणि तुझ्या खुनाच्या आरोपात ती जानकी अडकणार. जानकी तिथून पळण्याचा प्रयत्न करते. दरवाजात जाते तोच पोलिस समोरून येतात. आता खरंच ऐश्वर्याच्या खुनामध्ये जानकीला अटक होईल का? खरा खुनी असाच मोकाट बाहेर फिरेल का? हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा.